कामगार गावातून एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी अक्षरशः संतप्त झाले असून त्यांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे। वीज पुरवठा खंडित झाल्याने पिके संकटात आली आहेत आणि त्यातच अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे। कामरगाव सर्कल अंतर्गत उंदरी धरण टाकळी आणि बेंबळा शेतशिवारातील कृषी पंपाचा वीज पुरवठा मागील अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा, हळद, लिंबू आणि इतर महत्वाच्या पिकांवर वेळेवर पाणी न देता येत असल्याने मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। कडाक्याच्या उन्हात हातातोंडाशी आलेले पीक वीज नसल्यामुळे करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी संघटित होत महावितरण कार्यालयावर धडक दिली। मात्र कार्यालयात पोहोचल्यानंतर सहाय्यक अभियंता रजेवर असल्याचे सांगण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदविण्याकरिता आवश्यक असलेली तक्रार नोंद वही सुद्धा कार्यालयात उपलब्ध नव्हती। आमच्या शेतामध्ये जवळजवळ आज 15 दिवस झाले लाईन कंटिन्यू राहत नाहीये। माझं बुलढाणा क्षेत्रामध्ये शेत येतं। माझी सध्या 2 एकराची पपई आणि जवळजवळ 2 एकराची हळद आहे। त्याच्या व्यतिरिक्त वांगी पण आहेत, पण आतापर्यंत पण मला लाईन कंटिन्यू मिळालेली नाहीये। आज पण मी पपईची वांग्याची लागवड केलेली आहे, तर ती रोप तसेच मरत आहेत। पपईला आज जवळजवळ 1 महिना झालेला आहे, त्याच्यामध्ये पण झाडं खूप सारे चढतात। आज एका झाडाला खर्च नाही म्हणता 70 ते 80 रुपये खर्च येतोय। आज माझे जवळजवळ 100 एक झाडं मरलेली आहेत। त्याला जबाबदार कोण? त्याच्यासाठी आम्ही सगळे ते कंटिन्यू येतो। आधी तुम्ही इथे आले होते? हो, कंटिन्यू येतोय आम्ही 15 दिवसापासून कंटिन्यू सतत चक्रा मारतोय, तरी पण यांचा काहीच रिस्पॉन्स येत नाही। फक्त हे चालू करून देतात, 15 मिनिटं चालू राहते, नंतर परत लाईन जाते। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कारभारावर जोरदार संताप व्यक्त केला। यावेळी सरकार प्रमुख शरद तुमसेरे यांनी वरिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता त्यांच्या निदर्शनास आणून दिली। वीज पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांची एकच समस्या आहे, उन्हाळ्यामध्ये आता ऊन एवढं तापत आहे आणि त्यामध्ये यांचा विद्युत पुरवठा खंडित होत आहे। सततच्या विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे आम्ही कर्मचारी इथे कार्यालयीन अधिकारी जे दुधे साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट दिलेली आहे, पण दुधे साहेबांचे उत्तर असे आहेत की त्यांना कुठलेही रिलेटेड आन्सर देता येत नाही। दुधे साहेबांना वेळेचं बंधन सांगितलं तर ते वेळेचं हे नाही सांगत। 9:30 वेळपत्रकाप्रमाणानुसार 9:30ला लाईन यायला हवी, पण 9:40ला येते आणि 10:40ला बंद होऊन जाते। त्यानंतर यांचं रोजच असं वेळपत्रक आहे की 9:40ला लाईन येते, 10:40ला बंद होऊन जाते। माझं जवळपास 500 झाडांचा संत्र्याचा बगीचा आहे, यांचाही हळद आहे, पण यांचं 2 एकराची हळद आहे। आता 5 दिवसापासून हळद टाकलेली आहे, पाण्यात म्हणजे लाईनच चालू नाही ना। 4 दिवसापासून लाईन नाही। सर्व शेतकरी आहे यांच्या सर्वांचं वलित आहेत, समजा सर्वांचे संत्र्यांची झाडं आहे, हळदीची पीक आहे, तर त्या ह्याच्यात यांचा विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठा होत नाही, पूर्ण पिकांची नाश होत आहे। आणि जे बाजारांची संत्र्याची बाग आहे, जे संत्र्याची झाडं पूर्ण जळत आहेत। माझे जवळपास 20 ते 25 संत्रा निवेदन दिले होतं का? सतत त्यांना कॉल करतो, 15 दिवसापासून आजपर्यंत काम नाही झालेलं। सतत दुधे साहेबांना त्या विद्युत पुरवठा खंडित का होतोय त्याबद्दल प्रश्नावली विचारले असता त्यांचं कुठल्याही प्रकारचं योग्य उत्तर देत नाही। आता पण आलेलं आहे। यांचे कर्मचारी इथे फोन केल्यानंतर फोन सायलेंट करून ठेवतात। MSCBचा जो अधिकृत नंबर आहे त्याच्यावर फोन केल्यानंतर फोन सायलेंट असतो आणि हे त्यांच्या वैयक्तिक फोनवर रील बघत असतात। इथे फक्त डब्बा खायला, रील बघायला येतात इथे कर्मचारी, इतर कुठलाही प्रश्न सॉल्व्ह होत नाही यांच्याकडे। सर काय म्हणताय? सर फक्त बघतो एवढंच उत्तर देत आहे, पण या प्रश्नावर उत्तर अजून त्यांनी निश्चित केलेलं नाही। आणि काय प्रश्न आहे लोकांचे हे फक्त ऐकून घेतात, पण त्याच्यावर उत्तर देत नाहीत। कामरगावातील या प्रकारामुळे महावितरणाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।